बापरे, रुग्णालयात असा प्रकार घडला की नर्स डॉक्टर सुद्धा थक्क झाले। हॉस्पिटलचा अख्खा स्टाफ त्यांच्याच सेवेत गुंतून गेला। क्षणभर तर सगळ्यांनाच डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता। अशा प्रकारचं काहीतरी तुम्ही आजवर कधी ऐकलं नसेल। लोक तर घाबरले सुद्धा। असं खरंच होऊ शकतं का, असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता। राजस्थान एक साधं सामान्य कुटुंब। घरातला प्रत्येक सदस्य 9 महिन्यांपासून एका आनंदाच्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता। घरात नवा पाहुणा येणार हीच भावना, हीच उत्सुकता सगळ्यांच्या मनात होती। माता आशा शर्मा, तिच्या पोटी तो चिमुकला पाहुणा यायचा होता। सगळं अगदी सामान्य, जसं प्रत्येक घरात होतं तसं। पण कोणालाच अंदाज नव्हता की काही क्षणात अशा प्रकारचं चकित करणारं घडणार आहे। शनिवारी सकाळ अचानक आशाला प्रसूती वेदना सुरू झाल्या। कुटुंबीय तिला तातडीने अलवरच्या कालाकुवान येथील सॅटेलाइट हॉस्पिटलमध्ये घेऊन आले। डॉक्टरांनी तपासणी सुरू केली। सगळं व्यवस्थित दिसत होतं। नर्स आणि स्टाफने तिला प्रसूती कक्षात नेलं। सुरुवातीला काहीच विशेष असं जाणवलं नाही, पण थोड्याच वेळात डॉक्टरांचे चेहरे बदलू लागले। नर्सने एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं। स्टाफ हळूच एकमेकात कुजबुजू लागला। बाळाचा जन्म झाला होता, पण जसा जन्म झाला तसा तिथल्या प्रत्येकाला काहीतरी विचित्र वाटलं। नर्स थोड्या वेळासाठी थांबल्या। डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली। स्टाफने ताबडतोब इतर तज्ञांना बोलावलं। क्षणात ही बातमी रुग्णालयभर पसरली। काहीतरी अनोखं घडलं आहे। लोक उत्सुकतेने बाहेर थांबले। नेमकं काय झालंय हा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। साधारणपणे नवजात बाळ जन्माला आल्यानंतर रडतात, त्यांना आईजवळ ठेवतात। स्टाफ लगेचच सामान्य प्रक्रिया पूर्ण करतो। पण यावेळेस नर्स डॉक्टरांना सामान्य पद्धतीनं काहीच करता आलं नाही। संपूर्ण लक्ष फक्त त्या बाळाकडेच लागलं होतं। रुग्णालयाचा प्रत्येक कर्मचारी, कोणी तपासणी करत होतं, कोणी निरीक्षण करत होतं, कोणी उपकरण आणत होतं। सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीकडे होतं, हे बाळ एवढं वेगळं का आहे। बाहेर उभ्या लोकांना कळत होतं आत काहीतरी मोठं घडतंय। एकामागून एक लोक विचारायला लागले, बाळ सुरक्षित आहे का, आईची प्रकृती ठीक आहे का। काही जण म्हणत होते कदाचित बाळ आधीच जन्माला आलं असेल किंवा काहीतरी गंभीर गुंतागुंत असेल, पण खरं कारण अजूनही कुणालाच सांगितलं जात नव्हतं। सस्पेन्स तसाच वाढत गेला आणि मग शेवटी डॉक्टरांनी स्पष्ट केलं, आशा शर्माने दिला जन्म एका प्रचंड वजनदार बाळाला। होय, हे बाळ साधं नव्हतं। याचं वजन 5 किलो होतं। जिथे भारतात साधारण 2.5 ते 3 किलो वजनाची बाळं जन्माला येतात, कधी 4 किलो असतात, तिथे या बाळाने सर्वांना थक्क करून टाकलं। प्रसूती कक्षाचे प्रभारी डॉक्टर मनीष कुमार भारद्वाज यांनी सांगितलं, हे बाळ पूर्ण निरोगी आहे, पण त्याचे खांदे थोडे मोठे आहेत, म्हणून त्याला विशेष निरीक्षणाखाली ठेवावं लागेल। डॉक्टरांनी हेही सांगितलं की अशा वजनदार बाळांना पुढे भूक जास्त लागते, आईच्या दुधाशिवाय इतर गोष्टींची गरज भासते, म्हणूनच स्टाफने सर्व तयारी सुरू केली। क्षणातच या घटनेची चर्चा संपूर्ण रुग्णालयभर पसरली। लोकांनी बाळाला त्या पाहण्यासाठी गर्दी केली। नर्स डॉक्टर सुद्धा त्या बाळाच्या सेवेत गुंतले। सोशल मीडियावरही ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। एकीकडे फक्त एकच चर्चा, सगळीकडे एकच चर्चा, इतक्या वजनाचं बाळ खरंच जन्माला आलं का। गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जगातील सर्वाधिक वजनदार बाळ 1955 मध्ये इटलीत जन्माला आलं होतं। त्याचं वजन तब्बल 10 किलो होतं आणि आता राजस्थानमध्ये जन्माला आलेल्या या बाळानं पुन्हा एकदा चर्चा रंगवली आहे। मित्रांनो, साधा बाळ जन्माला येतो, पण त्याचं वजन ऐकूनच संपूर्ण हॉस्पिटल हादरलं। चकित करणारं, डोळ्यांवर विश्वास न बसणारं दृश्य, ज्यामुळे नर्स आणि डॉक्टर सुद्धा थक्क झाले। खरंच काही घटना अशा असतात की त्या मनावर खोर ठसा उमटवतात। ही त्याच प्रकारची घटना आहे।